तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रिलायन्स कंपनी विरोधात रिपाई आक्रमक, कंपनी विरोधात जन आंदोलन उभारणार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा। लांजा राजापूरला स्मार्ट सिटी बनवणार, किरण सामंतांनी सांगितली विकासाची विजन। मालवणमधील आचरा गावाचे गावपळण 15 डिसेंबर पासून, गावच्या वेशीबाहेर निवारा बनवायला सुरुवात। आणि 18 ते 24 डिसेंबर दरम्यान पालीत रंगणार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सिने अभिनेते नाट्य कलाकार राहणार उपस्थित। पाहुयात सविस्तर वृत्त। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेंडसे ज्योतिर्पाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होती। अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेंडसे सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेंडसे सिद्धार्थनगर आणि विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। आपली शेतजमीन वाचवण्यासाठी योगेश अडसुळे आणि इतर शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली। रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले। शुक्रवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी योगेश अडसुळे आणि आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। यावेळी रिपाई पक्ष आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात उग्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला। रिलायन्स इंडस्ट्री हा देशातला फार मोठा उद्योगपती असलेले ही जी इंडस्ट्री आहे, यांचा प्रशासनावर अशा पद्धतीने धाक आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतंय की ते इथल्या ग्रामस्थांना न्याय द्यायला तयार नाहीत। योगेश अडसुळे आमचा जो उपोषणाला बसलेला आहे ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारीसाठी, ग्रामस्थांच्या हक्कांसाठी, तो आज तिसरा दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला असताना देखील योगेशच्या जीवाची या प्रशासनाला आणि या रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला काही देणे घेणं नाही किंवा त्यांना काही पडलेलं नाही। स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यावर मागणी करून देखील जर हक्क आपल्याला मिळत नसतील तर आपण सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने जावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले योगेश आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे ग्रामस्थ आपले हे सर्व या ठिकाणी सध्या फार भीतीदायक अवस्थेतून जात आहेत। कारण इतकं मोठं रिलायन्स प्रशासन, व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणारं आपलं प्रशासन जिल्ह्यातील ह्या सगळ्यांच्या पाठबळावर या ठिकाणी दादागिरी करणारे गुंड या कंपनीने या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थाने इथं ग्रामस्थांना त्रास देण्याचं आणि दादागिरी करण्याचं काम करत आहेत। परंतु आज या ठिकाणी मी जाहीर आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमच्या या ग्रामस्थांना इथं न्याय देण्यासाठी, यांना सपोर्ट करण्यासाठी, यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। इथं कुठल्याही प्रकारची आम्ही गुंडागर्दी खपून घेणार नाहीत। आमच्या लोकांना जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी जे आंदोलन उभं राहील त्या आंदोलनाचं नेतृत्व करायला स्वतः या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येतील। दलित समाज असो, शोषित पीडित बहुजन समाज असो, समाजातल्या कुठल्याही घटकावर जर अन्याय झाला तर आदरणीय आठवले साहेब त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात। आठवले साहेब म्हणजे खंदे कार्यकर्ते या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम असे कार्यकर्ते आहेत। या ठिकाणी बेंडसेच्या आपल्या ग्रामस्थांना जर न्याय मिळाला नाही तर अखंड रायगड जिल्हा या ठिकाणी पेटून उठेल। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुका व्यापारी महासंघाकडून नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला। लांजा शहरातील शेट्टे पटांगणावर हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता।
यावेळी सेवाभावी संस्था, स्थानिक पतसंस्था, चिरेखाण लाकूड व्यापारी तसेच अनेक संघटनांनी या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या दरम्यान आमदार किरण सामंत यांनी विकासाची विजन सांगितली। यावेळी प्रसन्न शेट्टे यांनी लांजा शहरातील रखडलेल्या पाणी प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचं काम तसेच अनेक कामं गतिमान पद्धतीनं व्हावी अशी मागणी केली। या सन्मान सोहळ्याला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्टे, नगराध्यक्ष मनोहर बाईत, माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, संघटना उपाध्यक्ष राहुल शिंदे, सचिव प्रभाकर शेट्टे, सचिव मंदार भिंगारडे, सहसचिव प्रवीण शेट्टे, खजिनदार भूपेंद्र जैन सहित लांजावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। भैया म्हणजे खरोखर मला थोडीशी भीती वाटायची पहिली, भैयांसमोर कसं जायचं, किरण शेठ समोर कसं जायचं। मी रत्नागिरी आमच्या मित्रांना फोन करायची, सांगायचं की भैयाच्याकडे काम आहे असं। आज खरोखर सांगतो मला, ज्या वेळेला त्या मित्रांनी माझं भैयांच्याकडे काम सांगितल्यावर कधी झालं नाही असं नाही। माझ्या व्यापाऱ्यांची कामं होती, कुठे पोलीस स्टेशनचं काम असू दे, कुठे अन्नवेषणचं काम असू दे, आणखी काही बीएनसी मध्ये असू दे किंवा आणखी कुठल्या काही याच्यामध्ये कामं असू देत, पण भैयांनी काम केलं नाही असं नाही। जर होणार नाही तर भैयांनी सरळ स्पष्ट सांगितलं आहे की मला हे काम होणार नाही, ते अशा पद्धतीने पण सांगितलं आहे। पण जे होणारं काम आहे ते भैया काम करतच असतात। अशासाठी मी भैयांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। भैयांनी हा आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। करून हे काम करण्यास भाग पडलं आणि येत्या काही दिवसामध्ये हे कामाची स्पीड वरून आपल्या लक्षात आलं असेल, 2 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल। तसंच या गावामध्ये आपण जवळपास लांजा शहरामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये 30 ते 35 कोटी रुपयाची कामं आणली आणि ही कामं सुद्धा आपल्याला विचारात घेऊन ती प्रसन्न दादाला सांगितलं, विकास शेट्टी असतील सुद्धा होते त्यांना सांगितलं तुम्ही कामाची प्रायोरिटी द्या, तुम्ही गावाचा विकास आराखडा तयार करा, ठरवा, त्याप्रमाणे आपली ही कामं मंजूर केली जातील आणि भविष्यात आपल्याला सांगतो की लांजा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये आपण याचे साक्षीदार। लांजा राजापूर लवकरात लवकर त्याप्रमाणे रत्नागिरी स्मार्ट सिटी बनवण्याचं काम हाती घेतलंय, त्याप्रमाणे लांजा राजापूर ही देखील शहरं काही दिवसामध्ये स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित झालेलं आपल्याला दिसतील। आपण जो मला मतदान स्वरूपी विश्वास दाखवला, मतदान देऊन मला ते निवडून आणलं, त्याच्याबद्दल मी आपला खरंच ऋणी आहे। लांजा शहराने मला फार मोठं प्रेम दिलं। मालवण तालुक्यातील आचरा गावच्या गावपळणीचे दिवस जसजसे जवळ यायला सुरुवात होतीये तसतसे गावाच्या वेशीबाहेर वस्तीसाठी निवारा, गुरेढोरे, शेळ्या यांच्यासाठी कावण उभारण्यास ग्रामस्थ गुंतले। रविवारी 15 डिसेंबरला दुपारनंतर इशारा होताच संपूर्ण गाव निर्मनुष्य होणार आहे। त्यानंतर पुढील 3 दिवस 3 रात्री गडबड वाढणार आहे, ती गावाच्या वेशीबाहेर। सुमारे 8000 पेक्षा जास्त वस्ती असलेल्या आणि सर्व धर्मियांचा सहभाग असलेल्या आचरे हे गाव गावपळण प्रथेत निर्मनुष्य होणार आहे। माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रचंड नावलौकिक मिळवले। महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीनं बुधवारी 18 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2024चं आयोजन करण्यात आलं। या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सिने नाट्य अभिनेते वैभव मांगले यांच्या हस्ते होणार आहे। या प्रसंगी प्रकाशभाऊ देसाई यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या, पाली नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक यांच्या उपस्थितीत सुधागड तालुक्यातील नाट्य मंडळाचा विशेष गौरव करण्यात येणार आहे। या स्पर्धा सुधागड तालुक्यातील गबा वडेर हायस्कूल रंगमंच पाली या ठिकाणी 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहेत। या एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी रसिक प्रेमींनी अधिकाधिक संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। सुरुवातीला या सगळ्या क्षेत्रामध्ये नवीन असतानासुद्धा वितरण गुरव सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कल्पवृत्तीने या प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेवरती पकड आम्ही चांगल्या पद्धतीने मिळवली आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच स्पर्धा होतात, म्हणजे सवाई असेल किंवा इतर स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतात, परंतु त्या स्पर्धा आणि प्रतिष्ठानच्या ह्या स्पर्धा याच्यामध्ये फरक खूप आहे। या प्रतिष्ठानच्या स्पर्धेला सवाईसारखं एक जरी ती दर्जा किंवा तो असं काही लोक त्या दृष्टीने बघत जरी नसले तरी मगाशी गुरुसरांनी सांगितलं त्याप्रमाणे इतकी व्यवस्था
की आलेल्या माणसाच्या निवासापासून भोजनापर्यंतची व्यवस्था ही कुठल्याही या सगळ्या नामांकित बाकीच्या संस्थांकडनं दिली जात नाही. ती फक्त प्रकाश देसाई यांच्या माध्यमातून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिली जाते. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो की गेल्या पहिल्या 11 वर्षांमध्ये नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल आणि महाराष्ट्रातले बरेच नामांकित कॉलेज ज्या ह्या एकांकिका विषयांमध्ये आहेत, त्या विषयांमधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या एकांकिका नाटकात रूपांतर झालेले आहेत. काहीचं नाटकातून चित्रपटसृष्टीत त्याचं रूपांतर झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे आणि पालिकरांनी जेव्हा हे थोडंसं कोविडच्या मध्ये बंद झाल्यानंतर पालिकरांमध्ये सुद्धा खूप उत्सुकता होती. कारण 8-9 वर्ष म्हणजे साधारणतः बरीच वर्ष 10-11 वर्ष पालिकरांना एक ऐतिहासिक अशी मेजवानी या सुधागड तालुक्यामध्ये मिळत होती. आणि एवढं बाहेर जाणं तालुक्याच्या लोकांना शक्य होत नसे, परंतु सर्व प्रकारच्या सर्व विषयांवर हाताळले जाणारे विषय आणि अशा एक पद्धतीच्या एकांकिका या स्पर्धेमध्ये होतात. त्याच्यामुळे एक अविस्मरणीय असा अनुभव या सुधागड तालुक्यात सगळ्यांना मिळतो. आणि आम्हालाही त्यात फार असं काय नसलं तरी रंगकर्मीची सेवा आमच्याकडनं होते, त्यातच आम्हाला खूप सगळ्यांना आनंद आहे. प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या तर्फे 23 या डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्या एकांकिका आहे, या एकांकिकेचं वैशिष्ट्य असं आहे की विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या दृष्टीने काहीतरी आपण द्यावं यासाठी महाराष्ट्रात विज्ञान एकांकिका यावर्षी घेतल्या गेल्या. यात आलेल्या विज्ञान एकांकिका प्रथम क्रमांकाच्या ह्या आपण 3 एकांकिका इथे ठेवलेल्या आहेत. आणि एक एकांकिका 5वी-6वीचे मुलं परफॉर्म करणार आहेत. आणि 2 विज्ञान एकांकिका आहे, हे मोठी माणसं एकांकिका ती हे करणार आहेत. पण मुलांना विज्ञानाचं आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या विज्ञान एकांकिका महत्त्वाच्या आहेत. पुढचं एक विशेष असं आहे की हे संपूर्ण या सुधागड तालुक्यात आपण जे भरवतो आहे राज्य एकांकिका स्पर्धा, या स्पर्धा भरवताना याचा प्रचंड मोठं पाठबळ लागतं. आपण आलेल्या स्पर्धकांकडनं कुठलाही एकही रुपया न घेता त्यांना आलेल्या स्पर्धकांना जेवण आपण गरम गरम जेवण देतो, राहण्याची व्यवस्था करतो. जर त्या स्पर्धक इथे राहत असतील उशीर झाला तर स्पर्धकांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ही सगळी आमच्या प्रकाश देसाई प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत हे प्रकाश भाऊ देसाई हे संपूर्ण ही व्यवस्था बघत असतात. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.